नमस्कार, मी अविनाश राजाराम गराटे. अविअरी कलामंच या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, आज आपण भेटणार आहोत एका धाडसी आणि हुशार मुलाला, ज्याने बालवयातच स्केटिंगमध्ये 72 तासाचा प्रवास स्केटिंगमध्ये करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद 2 वेळा झालेली आहे. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 2 वेळा त्याला गौरवण्यात आलेलं आहे. आणि आता तर चक्क कराटे चॅम्पियन म्हणून मलेशियात जाऊन त्याने तर इतिहासच रचला आहे. अशा एका हुशार आणि जिद्दी मुलाला आपण भेटणार आहोत. त्याचं नाव आहे कुमार कैवल्य प्रमोद गराटे याला. चला तर आपण भेटूया कैवल्य प्रमोद गराटे याला. आजकालची मुलं मोबाईलमध्ये दंग असतात, गेम खेळण्यामध्ये, सर्व काही व्हिडिओ बघण्यामध्ये. मग तुला ह्या खेळाची आवड कशी काय निर्माण झाली? जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी या 2 स्पोर्ट्सच्याबद्दल ऐकलेलं. मी हे नाव पहिल्यांदाच ऐकलेलं, तर मी ट्राय करायचा विचार केला. मला आधी वाटलं की स्केटिंग म्हणजे काय, फक्त चाकं घालून फिरवायचे आणि कराटे तायक्वॉन्डोमध्ये फक्त लाथा मारायचे. पण जसे माझी पहिली कॉम्पिटिशन झाली आणि मला मेडल लागले तेव्हा माझा इंटरेस्ट वाढायला गेला आणि आता माझे 2 सर्वात जास्त फेवरेट. कैवल्य, तू स्केटिंगमध्ये तब्बल 72 तास स्केटिंग करत होतास आणि त्याच्यामुळे तुझा गिनीज ऑफ बुक रेकॉर्डमध्ये तुझा 2 वेळा तुझ्या नावाची नोंद झाली. तर तेव्हाचा अनुभव तुझा कसा काय होता? पहिल्यांदा जसं जेव्हा मी गेलेलो, म्हणजे एंट्री गेलं स्टेडियम बघून मी घाबरलो. मला वाटलं 72 तास इथे स्केटिंग करायचं आहे, घाबरायला म्हणजे थकायला. पण जसंच मी आत गेलो स्केट्स घालून आणि चालू केलं, असं वाटलंच नाही की कधी 72 तास झाले. आणि तिथे सपोर्ट द्यायला मॅडम होत्या आणि तिथे गाणी वगैरेचं फॅसिलिटी होतं. मग असं वाटलंच नाही 72 तास कधी. बरोबर आहे. जर आपण मनामध्ये ध्येय गाठ्याचा विचार केला, ठाण एकदम मांडून राहिलो की ते ध्येय नक्कीच साध्य होणार. आणि ते कैवल्याने मनामध्ये ते ठाण मांडलं होतं की मला हे 72 तास कसंही करून मला पूर्ण पार करायचेच आहे. आणि ते केलं, त्याच्यामुळेच त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नावाची नोंद झाली. कैवल्य, तू शाळेत जातो का रे? हो जातो ना. मग हे एवढं कसं काय तू साध्य करतोय, कसं काय तू ऍडजस्ट करतोस? एवढं अभ्यास तर खूप असतोच, पर सोबत टाइम पण भेटतो. आता शाळेतून आल्यावर जेव्हा टाइम भेटतो त्याच्यात मी प्रॅक्टिस करतो. आता स्केटिंग घालून कधी घरी प्रॅक्टिस करतो आणि 1000 स्किपिंग तर रोज करतो. कधी कार्डिओची एक्सरसाइज करतो, कधी लेग्सची एक्सरसाइज करतो. आणि स्टॅमिना एक इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे स्केटिंगमध्ये. मग त्याची प्रॅक्टिस तर रोज करावंच लागते. मग ते झाल्यानंतर माझा अजून अभ्यास असतो, तिथून आलं अजून प्रॅक्टिस करा, म्हणजे प्रॅक्टिस थांबवत नाही, रोज प्रॅक्टिस. कैवल्य,
हे एवढं मोठं ध्येय साध्य करताना तुला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? जेव्हा छोटा होतो मी तेव्हा मनीषा मॅडम स्केटिंग शिकवायचे. तिथे सर्वात मोठं तिकडचं अकॅडमी मी जॉईन केलं. आता मी तिथे खूप पडायचो. आतापर्यंत ते निशाण लागलेले आहेत माझ्या पायांवर. आता मी तिथे खूप हे केलं. नॅशनल्सला गेलो औरंगाबादला. छोट्या असताना तिथे खूप प्रॅक्टिस केली आणि मग तेवढं मोठं म्हणजे खूप सारे कॉम्पिटिशन्समध्ये खूप मेडल्स आले मला. त्याच्यानंतर मी गोरेगावला शिफ्ट झालो. तिथे युनिक स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये दुर्गेश सर स्केटिंग शिकवायचे. त्यांच्यासोबत पण खूप जागेवर गेलो मी स्केटिंगसाठी. त्याच्यानंतर 4-5 वर्षांनंतर मी इथे ठाण्याला शिफ्ट झालो. इथे मला आता 2च वर्ष झाली आहेत. पण आता बर्नी स्पोर्ट्स अकॅडमीमुळे सोहेल सरांमुळे त्यांच्यासोबत पण मी खूप सारे कॉम्पिटिशन्सला गेलो. स्टेट, डिस्ट्रिक्ट. या सगळ्या टीचर्समुळे मी एवढा वरपर्यंत आलो. आणि माझे आई-वडील त्यांच्या फायनान्शियल सपोर्टमुळे पण मी म्हणजे एवढं मोठं केलं मी अचीव. त्यांनी मला स्केट्स आणून दिले, माझे सगळे गार्ड्स वगैरे आणून दिले. आणि माझ्या बाबांची आई माझी आजी ज्याला मी आईच बोलतो, ती आता माझ्यासोबत नाही, पण तिने पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं. माझे आई वडील दोन कामाला जायचे. माझ्या क्लासला कोण घेऊन जाणार, मग माझ्यासोबत आई असायची नेहमी. म्हणून त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. कैवल्य, तू आमच्या दर्शकांना किंवा आताच्या मुलांना तुझ्या आईबाबांबद्दल काय सांगू शकशील? आता मला अभ्यासासोबत स्पोर्ट्स पण घेऊन चालावं लागतं. तर माझी आई माझी अभ्यास घेते, म्हणजे जसं ओरल घ्यायचं झालं टेस्ट घेतात. आणि बाबांना तर फार तर घेता येत नाही कारण की ते कामाला जातात. पण तरी पण रात्री घरी आल्यानंतर मला असं एकच बोलवतात, बसतो आणि आम्ही बोलतो की दिवसभर आमचं काय झालं. आता कुठला स्पोर्ट्सचा कॉम्पिटिशन असेल आणि मला मेडल नाही आलं तर मला ओरडून डिस्करेज नाही करत, मला अजून प्रोत्साहन देतात की पुढच्याच्यात होईल. म्हणून त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. आणि तुला जसे आई वडील मिळाले असेच सर्वांना आई वडील मिळायला हवे, बरोबर ना? हो. पण जसे कैवल्यला आई वडील मिळाले तसे सर्वांना आई वडील मिळायला पाहिजे. पण कैवल्य सारखे मुलं सुद्धा त्या आई वडिलांना मिळणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. हे पण आपण विसरता कामा नये. कैवल्य, आपण स्केटिंग बद्दल थोडक्यात आपण बरंचसं काही तुझ्याकडून आम्ही जाणून घेतलं. पण आता तू कराटेमध्ये तू नवीन एका प्रकाराकडे तू वळतोस, एका नवीन खेळाकडे तू वळतोयस आणि तिथेही तू नाव इतिहासामध्ये तुझ्या नावाची नोंद होते. आम्हाला अभिमान आहे तुझा. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जर काही सांगशील तर आम्हाला ऐकायला बरं वाटेल. मी हा तायक्वांडो करून स्पोर्ट करतो. तायक्वांडो आणि कराटे मार्शल आर्टचा प्रकार आहे, पण तायक्वांडो आणि कराटे वेगवेगळ्या जागेवर निर्माण झालेले. ते दोघं वेगळे स्पोर्ट्स आहेत. कराटे जसं जपानच्या ओकिनावा याच्यात झालेलं आहे आणि कराटे तायक्वांडो साऊथ कोरियामध्ये झालेलं आहे. तायक्वांडो अनलाईक कराटे किक्सवर जास्त फोकस करतात, किक्स आणि ब्लॉक्सवर. तायक्वांडोमध्ये 2 प्रकार असतात, पुमसे आणि फाईट. पुमसेमध्ये तुम्ही तुमचे ब्लॉक्स आणि फ्लेक्झिबिलिटीवर जास्त फोकस करतात आणि फाईटमध्ये तुमची स्ट्रेंथ आणि स्टॅमिनावर जास्त फोकस करतात. मी तायक्वांडो हा प्रकार छोटा असताना पहिल्यांदा ऐकलेला, म्हणून मी ते जॉईन केलं. आधी मला लोक विचारायचे तू कराटेच करतोस ना. मला आधी योगा आवडायचं नाही तायक्वांडो. मी सांगायचो हा रे बाबा कराटेच करतो. आता मला योगा आवडतो तायक्वांडो. तर जर कोणी बोलतो की कराटे करतोस का, तर मी असं बोलतो नाही मी आता तायक्वांडो करतो. कराटे आणि तायक्वांडो वेगळं आहे. मी छोटा होतो तेव्हापासून तायक्वांडो करतो. तिथे फ्लेक्झिबिलिटी माझी खूप चांगली आहे. आता आधी काहीच नव्हतं. माझ्या टीचर्समुळे माझी फ्लेक्झिबिलिटी चांगली झाली. मी फाईटमध्ये खूप मेडल्स काढले. इथे पण मी 2-3 क्लास जॉईन केले कारण की शिफ्ट होत राहिलो मी. आता मग खूप प्रॅक्टिस झाली. मग आता मी 11 वर्ष झाली तायक्वांडो करतोय. प्रत्येक बेल्ट एक्झाम देतोय. आता माझी ब्लॅक बेल्टची एक्झाम झाली आहे. आता ब्लॅक बेल्ट भेटणार. आता खूप सारे कॉम्पिटिशन्स खेळलो. DSO खेळलो, स्टेट खेळलो, नॅशनल्स खेळलो. DSO 2-3 वेळा खेळलो. पहिल्या DSOच्या टायमाला मला इंजरी झाली आणि मला जिंकता नाही आलं. मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या DSO मध्ये सिलेक्ट झालो आणि आता माझे रिजनल्सचे कॉम्पिटिशन असणार आहे. माझ्या एवढ्या प्रॅक्टिसमुळे मला सरांनी इंटरनॅशनलसाठी मलेशियाला घेऊन गेली. तिथे मला असं वाटलं की माझं काय होणार नाही कारण की माझा पहिला इंटरनॅशनल होता आणि तिकडे जे सगळे होते ते 6-6, 7-7 वेळा इंटरनॅशनल घेऊन आलेले होते. आणि माझी हाईट पण छोटी असल्यामुळे मला अजून भीती वाटत होती. पण तिथे गेल्यानंतर माझ्या प्रॅक्टिसने माझी खूप मदत केली आणि मला जिंकता आलं तिथे गोल्ड आणि पुमसेमध्ये मला सिल्वर आला. कैवल्य, तुझं कॉम्पिटिशनमध्ये तुझं सिलेक्शन झालं
आणि तुला विदेशात जाण्यासाठी हा योग तुला लाभला. पण त्यावेळेला तुझ्या आई वडिलांचं मत काय होतं? मी मलेशियाच्या टीममध्ये सिलेक्ट झालो. जसं माझ्या आई वडिलांना कळालं ते खूप खुश झाले. आम्ही सरांकडे गेलो, मग आम्ही विचारलं तिकडचं विजाचं काय करायचं तिथे. मी पहिल्यांदाच जाणार होतो, ते पण इंटरनॅशनल. मला नर्वसनेस तर झाली, पण एक्साइटमेंट पण तेवढीच होती मला पण आणि माझ्या आई वडिलांना पण. तिथे गेल्यावर एवढा नेटवर्क नव्हता, पण रात्री रोज व्हिडिओ कॉल करायचो मी. आणि एकदा व्हिडिओ कॉल केलाच तर मी अर्धा एक तास थांबायचो नाही. तिथे प्रिपरेशनसाठी पण मला नवीन किट घेऊन दिला त्यांनी. मला जे शूज खूप वर्षांपासून पाहिजे होते ते त्यांनी आणून दिले. मी खूप खुश आहे त्यांच्यामुळे मी आतापर्यंत पोहोचलो. कैवल्य, तुझा इंडिया ते मलेशियापर्यंत इथूनचा प्रवास आम्हाला सांगितला, पण तुम्ही इंडियातून किती मुलं तिकडे मलेशियामध्ये कॉम्पिटिशनसाठी गेला होता ते सांग. आणि पूर्ण जगभरातून किती मुलं मलेशियामध्ये कॉम्पिटिशनसाठी कुठल्या कुठल्या देशातून आली होती ती आम्हाला सांगशील तर आम्हाला ऐकायला बरं वाटेल. तिथे आम्ही इंडियामधून 11 लोक होते, त्याच्यातली 7 आमच्या महाराष्ट्राची होती. इकडे आणि इकडचा 2.5 तासाचा गॅप होता. म्हणजे आमचं इंडियाची 11 लोक एकत्र होती. आम्हाला भेटता नाही आले त्या 4 लोकांना. तिथे 24 कंट्रीची लोक होती. कोरिया झालं, पाकिस्तान, इंडोनेशिया, कझाकिस्तान आणि खूप होतं. तिकडे जे कोरिया जिथून ओरिजिनेट झाले तायक्वोंडो, तिकडच्या पोरांचं तायक्वोंडो बघून असं वाटलं की आम्ही कुठेच नाही आहे. तिकडे त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही थोडं शिकलो. पण तिकडची पोरं जी होती ती 5-6 वर्षापासून तायक्वोंडो करत होती. मग ते बघून 5-6 वर्ष ते मलेशियाला पण आलेली होती. तर ते बघून आम्हाला बरं वाटलं आणि आम्ही इन्स्पायर झालो. कैवल्य, तुझी मलेशियामध्ये प्रॅक्टिस कशी काय झाली आणि तिकडच्या मॅचेस ज्या झाल्या ज्याच्यामध्ये तू गोल्ड मेडल, सिल्वर मेडल पटकावलंस, तर त्याबद्दल काय सांगशील तर आमच्या दर्शकांना आवडेल ऐकायला. मी मलेशियाला पोचलो आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं. फ्रेश झाल्या आम्ही प्रॅक्टिसला पूर्ण टाईम दिला. तिकडचा पूर्ण दिवस आम्ही प्रॅक्टिस केली. आणि पहिला दिवस होता आमचा पुमसेचा. पुमसे ते असं फ्लेक्झिबिलिटी आणि ब्लॉक्सवर फोकस करतो. आमच्या आधीचे जे झाले मॅचेस त्याच्यात आम्ही बघितलं की काय त्याचे कशाने पॉईंट्स भेटतात, कसं पोस्चर कसं असलं पाहिजे. तर माझी जी पहिली राऊंड होती ती मी इझिली जिंकलो. दुसऱ्या राऊंडमध्ये जेव्हा गेलो लास्टला माझं फक्त एक चुकी झाली म्हणून माझ्या हातातून तो गोल्ड मेडल गेला. नंतर मी घरी आल्यावर मम्मीने सांगितलं दुसऱ्या दिवशी फाईट होतं तेव्हा ते गोल्ड घेऊन ये. मम्मी थोडंसं एन्करेज झालं. माझे मम्मी पप्पा दोघांनी सांगितलं गोल्ड घेऊन ये. मी एन्करेज झालो. दुसऱ्या दिवशी मग तिकडचे फाईट बघितल्या मी. फाईट पण सगळे लोक खूप एक्सपिरियन्स्ड होते. सगळे 6 वर्ष 7 वर्ष मलेशियाला जात होते. त्यांचे फाईट्स बघून मी खूप इन्स्पायर झालो. आणि माझ्या फाईटच्या टायमाला पहिलाच प्लेअर होता पाकिस्तानचा. तो ऑलमोस्ट 6 फूटचा होता. तर बघून मी घाबरलो आणि मी थोडासा डिस्करेज झालो. मला असं वाटलं की मी पहिल्याच राऊंड नाही जिंकू शकणार. मग दीपक सरांनी सांगितलं, माझे जे टीचर आहेत त्यांनी सांगितलं की कसं केलं पाहिजे. पहिला राऊंड मी खूप चांगल्यापैकी जिंकलो. 12-0 जिंकलो. दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला कळलं की माझी टॅक्टिक्स काय आणि मी कसं खेळतो. मग 7-6चा स्कोर होता आणि लास्टचे 3 सेकंड बाकी होते. सरांनी ओढून सांगितलं सरांनी सांगितलं जसं तो बघेल तशीच एक फ्रंट किक टाक. सरांचं मी ऐकलं आणि मी तिथे 1 पॉईंटने जिंकलो. नंतर माझी फायनल्स होती चायनाच्या प्लेअरसोबत. सरांनी फक्त एकच शब्द सांगितलं, जिंकून ये. त्याच्यानंतर मला सगळं आठवलं की मी DSOला बेशुद्ध पडलेलो, किती हरलो, किती जिंकलो, सगळं आठवलं. आणि मी त्या समोरच्या प्लेअरला 1 पॉईंट सुद्धा घेऊन दिलं. दोन राऊंड झाले त्याच्यात मी 24-0 जिंकलो आणि गोल्ड आणलं. कैवल्य, तुला तुझ्या ह्या सर्व प्रवासामध्ये तुझ्या शाळेकडून आणि तुझ्या अकॅडमीमध्ये क्लास राहतोस त्या क्लासमधून तुला कसं काही सहकार्य मिळते? मी युरो स्कूल ठाण्यामध्ये शिकतो. मी हा स्कूल जॉईनच केलं कारण की खूप फेमस आहे स्पोर्ट्ससाठी. आमची शाळा बास्केटबॉल, फुटबॉल, स्केटिंग, तायक्वोंडोमध्ये ऑल टाईम चॅम्पियनशिप आहेत ठाण्यामध्ये. म्हणून मी हा स्कूल जॉईन केलं कारण की स्पोर्ट्सला खूप सपोर्ट करतात. मला इथे तायक्वोंडोमध्ये कुठली पण कॉम्पिटिशन असेल तर मला क्लासपर्यंत येऊन सांगतात की तू करणार पार्टिसिपेट की नाही. आणि जे टाईम आमचा स्पोर्ट्समध्ये जातो आम्ही ॲबसेंट राहतो तर आमचे जे प्रिन्सिपल मॅम आहेत त्या आम्हाला एक्स्ट्रा क्लासेस घेतात आमच्या आणि तायक्वोंडोची प्रॅक्टिस करून देतात. आणि मी वसंत विहारला स्टार 1 तायक्वोंडोसाठी जातो आहे. तिथे दीपक सर मला शिकवतात.
त्यांचा पण त्या अकॅडमीचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मी जिंकल्याचं कैवल्य, तू मलेशियामध्ये कॉम्पिटिशन जिंकलास तेव्हा तुला पहिलं सिल्वर मेडल भेटलं, त्याच्यानंतर गोल्ड मेडल भेटलं. तर तेव्हाचा तुझा अनुभव किंवा तेव्हा तुला कसं वाटलं? मला जेव्हा सिल्वर आलं तेव्हा मी खुश तर झालो, पण माझे एक्सपेक्टेशन्स गोल्ड मेडलचे होत्या. तर मी त्याच्यानंतर ठाण घेतला की फाईटच्या याच्यात मला गोल्ड मेडल आलंच पाहिजे, आणि मला गोल्ड मेडल आला सुद्धा. मला सर्वात जास्त आठवण तेव्हा माझ्या आईची आली. तर ती आता माझ्यासोबत नाही, पण ती जर असती तर ती खूप खुश झाली असती. मला माझ्या आई वडिलांची पण आठवण आली, आणि मला सर्वात जास्त आठवण माझ्या हृदयेश दादाची आली, कारण की त्याला बघूनच मी तायक्वांडोची सुरुवात केलेली. आणि आता मला गोल्ड मेडल आलं. मला असं वाटत होतं की कधी मी स्टेडियमच्या बाहेर जाईल आणि कॉल करेन दादाला. कैवल्य, तुझा हा सर्व प्रवास पाहता म्हणजे आम्हाला खरोखर अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि अभिमान वाटतो तुझा. पण आता याच्या पुढचं काय तुझं ध्येय आहे? तायक्वांडो मध्ये मला आता मी ब्लॅक बेल्ट आहे. मला अजून 1 डॅन ब्लॅक बेल्ट पर्यंत करायचं, मास्टर करायचं, आणि मला दीपक सरांसोबत शिकवायचं पण आहे. आणि माझ्या मम्मीची इच्छा आहे की मी कधी माझ्या मम्मीला मला रेफरी बनताना बघायचं, तायक्वांडोचा रेफरी, तर ते मला पूर्ण करायचं. कैवल्य, तू हे सर्व तुझ्या ह्या मेहनतीने हे सर्व आज यश मिळाले तुला. आम्हाला खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे आणि तुझा आम्हाला गर्व आहे की आज आपल्या महाराष्ट्राचं तू नाव 7 समुद्रपार घेऊन गेलास. हे सर्व पाहता खूप आम्हाला आनंद तर होतोयच, पण आम्हाला तुझ्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की ह्याच्या पुढचं तुझं काय ध्येय आहे ते आम्हाला सांगशील तर? आता मी ब्लॅक बेल्ट आहे तायक्वांडो मध्ये. मला अजून 1 डॅन ब्लॅक बेल्ट पर्यंत करायचं, मास्टर करायचंय, आणि माझी मम्मीची एक इच्छा आहे की मी तायक्वांडोचं रेफरी बनावं, ते मला पूर्ण करायचंय. आणि माझ्या गावच्या साईडला तायक्वांडो काय कुठलाही मार्शल आर्ट एवढा फेमस नाही, तर माझ्यासारखी इंटरेस्टेड पोरांना माझी छोट्या पोरांना शिकवायची इच्छा आहे. कैवल्य, तू तुझ्या गावाबद्दल बोललास. गावामध्ये आपल्या जे गावातील मुलं आहेत त्यांना हे आपल्याला तुला शिकवायचं आहे, तुझ्यासारखं त्यांना घडवायचं आहे, असं तुझ्या मनामध्ये जी तुझी इच्छा, तू प्रबल इच्छा तू आज आमच्यासमोर मांडलीस. खरोखर आम्हाला आनंद वाटला. पण तुझा गाव कुठला हे जर आम्हाला सांगशील तर आणखीन आमच्या प्रेक्षकांना आणखीन आवडेल. मी कोकणचा आहे, तालुका जिल्हा रत्नागिरी, गाव ओरी. पण मला फक्त ओरी गावाच्याच पोरांना नाही शिकवायचं, मला पूर्ण रत्नागिरीच्या पोरांना शिकवायचं आणि तायक्वांडोला फेमस करायचं. मंडळी, कैवल्याचा हा प्रवास आपण पाहिला, ऐकला, पण कैवल्य आज जो नावारूपाला आला, आज त्याच्या इतिहासामध्ये नोंद झाली त्याच्या नावाची, पण त्याच्या पाठीमागे जर भक्कम कोण उभे असतात तर त्याच्या आई वडील. तर त्याच्या आई वडील आपल्या समोर आज आहे तिथे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कैवल्यासाठी त्यांना काय करावं लागलं, कशी मेहनत घ्यावी लागली आणि कसा हा घडला. त्याबद्दल आम्हाला जर तुम्ही काय सांगाल तर आम्हाला बरं वाटेल. कैवल्याबद्दल सांगायचं झालं तर असं तो पहिल्यापासून खूप हुशार मुलगा आहे. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. गेली 10-11 वर्ष झाली तो तायक्वांडो असून दे किंवा स्केटिंग असून दे, त्यात तो त्याची प्रामाणिकपणे मेहनत करतोय आणि त्याचं फळ त्याला मिळतंय. पण कधी त्याला अपयश येतंय, कधी येत नाहीये, पण तो खचून जात नाही या गोष्टीमध्ये. तो त्याचं ते सगळं विसरून नव्याने परत सुरुवात करतोय. त्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आणि झाल्यामुळे त्याला वेळोवेळी जे त्याला मार्गदर्शक भेटले, त्याला जे गुरु भेटले, त्याच्यामुळे त्याला खूप त्याला प्रोत्साहन मिळालं, शिकायला खूप मिळालंय. आणि असं नाही की तो स्पोर्ट्स करतोय म्हणून अभ्यास करत नाही, असं नाही. अभ्यासातही त्याचं लक्ष चांगलं आहे. अभ्यासातही त्याचं मार्क्स बघायला तर 80% पर्यंत तो आरामात काढतो, 80-85% काढतोय. म्हणजे आम्हाला तो असंही करत नाही की बा तू स्पोर्ट्स करतो तर मी अभ्यासात बघत नाही, असं पण नाही. तो दोन्हीकडे बरोबर समान एकदम आपल्याला लक्ष देतोय. त्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे त्याबद्दल. तुम्हाला काय सांगा? मी तर तसं काही खास नाही, पण जेव्हा मी जॉब करत होती तेव्हा पूर्णतः त्याचं जे शाळेचं असू देत किंवा स्पोर्ट्सचं असू देत आमच्या आईंनीच बघितलं. आता हार्डली मी 5 वर्षापासून जॉब सोडून घरी आहे तेव्हा मी त्याच्याकडे बघते, पण त्याच्या आधी सगळं श्रेय आमच्या आईंना जातं. त्यांनीच सगळं त्याचं घडवून आणलंय. जे काही आज संस्कार आहेत, जे काही आज त्याच्यामध्ये आहेत, ते सगळं आमच्या आईंचंच आहे दिलं. आणि त्याच्याकडे बघून आज आमची जिजा पण तायक्वांडो मध्ये आता इन्व्हॉल्व झालेली आहे. ती पण स्केटिंग मध्ये खूप खेळात मेडल घेतलेले आहेत. सर, तुम्ही आमच्या या दर्शकांना किंवा मुलांना किंवा पालकांना तुम्ही एक पालक म्हणून काय संदेश द्याल
नाही, पालक म्हणून एक संदेश मी एवढा देऊ शकतो की जर तुम्हाला तुमच्या मुलांना पुढे घडवायचं असेल तर तुम्ही ज्या अकॅडमीत घालताय किंवा ज्या गुरुकडे शिकतात आहे, तर असं नाही की तुम्ही फक्त क्लासला घातलाय आणि ते शिकवतात, तुमचं लक्ष असं नाही, तुमचं लक्ष पण तेवढं असलं पाहिजे. आणि गुरु जे त्याला मार्गदर्शन करतील, कधी ओरडतील, कधी काही करतील, काही चुका झाल्या काही समजवतील, तर त्यांनी त्या मुलांना ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हे माझं महत्वाचं आहे. तो जो ऍक्सेप्ट करेल त्याच्यावर तो शिकत आहे. काही तुम्ही पण काय सांगाल तर गृहिणींसाठी काय सांगाल तर? मी तेच सांगेल की आजकालच्या ज्या आई आहेत त्यांचं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर हा एकच असतं की अभ्यास कर, मार्क्स आले पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट्स मधून पण मुलांना खूप काही शिकण्यासारखं असतं. हार जीत पचवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते. पुढे जाऊन जर अपयश आलं तर ते म्हणजे स्वीकारून पुढे कसं जायचं हे स्पोर्ट्स शिकवतं. त्यामुळे शिक्षणाबरोबर मुलांना स्पोर्ट्समध्येही पुढे नेलं पाहिजे आणि तेवढंच घरच्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे स्पोर्ट्ससाठी. धन्यवाद तुमचे दोघांचे. आत्ताची जी मुलं आहेत ना ती मोबाईल घेऊन, हातपाय चांगले असून सुद्धा ते मोबाईलमुळे अपंग झालेले आहेत. त्यांना काहीच करायला नको, शाळेतून आला बसला की मोबाईल सर्व हातामध्ये. पण तुमचा खरोखर मला अभिमान वाटतो की आज तुम्ही त्या मोबाईल पासून तुमच्या दोन्ही मुलांना बाजूला ठेवून आज खेळामध्ये त्यांना तुम्ही सक्रिय केलंय आणि आज साता समुद्रापार जाऊन त्यांनी इतिहासामध्ये आपल्या नावाची नोंद केली, तुमची नोंद झाली. तर खरोखर तुम्हाला मी धन्यवाद देतो की सर्वांना असेच आई वडील भेटले पाहिजे आणि सर्वांना अशीच मुलं भेटली पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं नाव असं साता समुद्रापार नेलं पाहिजे. मंडळी, आज मला सांगायला अभिमान वाटतो की कैवल्य हा आमच्याच गावचा आहे आणि हा जो आज त्यांनी इतिहास रचलाय तो फक्त आमच्या ओळी गावाचा नसून, रत्नागिरी तालुक्याचा नसून तर अखंड महाराष्ट्राचा, आपल्या भारत देशाचा आहे. आणि आपल्या भारतामध्ये अशी मुलं घडली पाहिजे हाच मला एक ह्या मुलाखतीमध्ये संदेश देण्याचा माझा हेतू होता. म्हणून आज आमची ही आज हा मुलाखतीचा कटोटोप करायचं ध्येय म्हणजे हेच आहे की अशा मुलांचे आदर्श घेऊन अशी मुलं घडली पाहिजे. तेव्हाच आपल्या भारतामध्ये नवीन चांगली चांगली मुलं घडतील आणि एक आदर्श किंवा क्रांती निर्माण होईल असं मला तर वाटतं. आणि तुम्हाला धन्यवाद देतो. कैवल्य, तुला आमच्या अवी अनिल कलामांच्या तर्फे आणि आमच्या संपूर्ण ओळी गावातर्फे या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आम्ही येथेच थांबतो. धन्यवाद.